तर आई म्हणते माझा वाघ कसा जेवतोय त्या वाघाला सवारी नाही का. त्याचं नाव असतं चंद्रघोष. एका नाव फुलून 150 माशाचा घोष. त्याचं नाव ठेवलेलं असतं चंद्रघोष. वर्णन माझे सार्थ वर्णन नामदेव काय करतात. माऊली ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले कशा करतात. उद्धाराया दीन जना एवढाच तुमचा अधिकार आहे असं नाही तर माऊली खरं सांगू का. अरे तुमची सेवा करण्याकरता ब्रह्मदेव स्वतः भगवान विष्णू परमात्मा व्यापले शंकर भगवान परमात्मा तुमचे बंधू म्हणून तुमची सेवा करण्याकरता इथे आले. त्या लोकांच्या प्रीतीच्या काय जाणू भरायचा मोठा अधिकार आहे. ज्यावेळेस असा महाराज प्रसंग घडला काल्याचं कीर्तन झालं कुठे काला झाला वाळवंटामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बरोबर त्या गोपाळांना आणि तिथे तो काला खाण्याकरता ब्रह्मादी देव महाराज काल्याचे आशे देव जळे झाले माशे. पण महाराज सगळ्याला सांगितलं तिकडे त्या डोहाकडे जायचं नाही कारण ते काल्याचे अधिकारी नाही. काला झाल्यानंतर सगळे देव महाराज मूळ रूपामध्ये प्रकट झाले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं महाराज आम्हाला सुद्धा तो काला मिळाला पाहिजे. त्यावेळेस तिथे मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये ठरलं की मी आता प्रभाग क्षेत्रामधून डायरेक्ट पुंडलिक रायाचं निमित्त करून पंढरपूरला जाणार आहे. पंढरपूरलाच नाही तर पंढरपूर मधून पुन्हा ज्ञानोबरायाच्या रूपाने आळंदी क्षेत्रामध्ये अवतार घेणार आहे. त्यावेळेस मात्र महाराज मी तुम्हाला वाळवंटामध्ये काला देण्याचा अधिकार पण तुम्हाला वारकरी बनावं लागेल आणि म्हणून तिथं त्या मीटिंग
म्हणजे महाराज ब्रह्मदेवानी सांगितलं महाराज मी तुमची सेवा करण्याकरता छोटा पण दुराज म्हणून येतो. ब्रह्मा सोपान तो झाला अरे लक्षात भक्तानंद वर्षाला. आणि महाराज भगवान शंकर परमात्म्याने सांगितलं जरी मला माझी परंपरा द्यायची असेल तरी मला वारकरी बनायचे म्हणण्यापेक्षा भगवान शंकर परमात्मा जगातले पहिले वारकरी बरं का. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. खरे जर वारकरी कोण होते तर भगवान शंकर परमात्मा. पंढरपूरचे पहिले वारकरी भगवान शंकर. जे मार्गीचा कापडी महेश झुरी ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. कापडी म्हणजे महाराज वारकरी. या जगामध्ये पहिले वारकरी होते भगवान शंकर परमात्मा. तीच परंपरा माझ्या ज्ञानोबाईकडे नंतर येणार आहे. पण महाराज मी येणार त्यावेळेस मला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं मी जरी ज्ञानोबाईच्या रूपाने आलो तर तुम्ही मोठे आहे तुमची परंपरा माझ्याकडे येणार आहे तुम्ही अवतार घेऊ नका. त्यावेळेस सांगितलं नाही महाराज मी छोट्या भावाच्या रूपाने पण कमीत कमी मोठ्या भावाच्या रूपाने तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता आणि ते सगळं ज्ञान ज्ञानदेवा सार ते देण्याकरता मी तुमच्या बरोबर येईल. म्हणून मला सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार सदाशिवाचा अवतार असणारे निवृत्ती दादा ते मला ज्ञानोबाईचे मोठे बंधुराज म्हणून ज्ञानोबाईला महाराज मार्गदर्शन करण्याकरता ज्ञानोबाईची सेवा करण्याकरता बरं का. कारण हे दोन देव असे भजन करे महादेवा श्रीराम जय राम ही जोडी पहिल्यापासून बरं का मजा करतात. राम पुणे सदा भजन करे महादेवा श्रीराम जय राम भजन करे महादेवा. आजोबाचा सखे भाऊ इथे सखे भाऊ म्हणून आले असं नाही. ज्यावेळेस 14 रत्न निघाले आपल्याला सगळ्या माहिती लक्ष्मी सगळा श्लोक म्हणायची गरज नाही बरं का. दोघं टोपे फेकतात तुम्ही इकडे तुम्ही टोपे फेकला मी इकडे धंदा करीत बसला टोप्या चालू करायला लक्ष्मी बरं का. त्याच्यामध्ये त्या 14 रत्नामध्ये विष निघालं पण ते विष निघालं बाकीचे सगळे देव चापटर सगळ्यांनी चांगले चांगले रत्न वाटून घेतले आणि विष मात्र भगवान शंकर परमात्म्याच्या वाट्याला आलं बरं का. लक्षात घ्या ते मागचा पुढचा विचार न करता ते विष प्राशन केलं. पण महाराज अंगाचा दाह सुरू झाला. कशापर्यंत फार कोळसा झाला भाऊ महाराज काळा काळा घसा पाडला. नंतर ते महाराज ब्रह्मदेवाच्या आपल्या भगवान शंकर परमात्म्याच्या लक्षात आलं की मी माझ्या भगवान प्रभू रामचंद्राचं भजन करतोय. भजन करी महादेव राम पूजे सदाशिव हे विष जर हृदयामध्ये आलं जर माझ्या भगवान प्रभू रामचंद्राचा त्रास झाला त्याचं मी भजन करतो जे माझं आराध्य आहे तर मला इथं त्याचं अवरोधन केलं आणि मला अंगाचा दाह सुरू झाला. तो तहा शांत करण्याकरता वासुकीचा महाराज दोर घेतला. त्याचा परिणाम असा झाला देह शीतल झाला नाही. चंद्र डोक्यावर घेतला शीतलता मिळाली नाही. त्याच्यानंतर गंगा घेतली शीतलता मिळाली नाही. शेवटी भगवान शंकर परमात्म्याला भजन करावं लागलं. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. रामाचं भजन केलं तर महाराज त्या काय झालं विष शांत झालं तर त्याचा परिणाम असा झाला कंठ निळा झाला म्हणून त्यांचं नाव निळकंठ पडलं. असे युगानुयुगे एकमेकाबरोबर राहणारे त्यांनी सांगितलं तुम्हाला सोडून मी राहणार नाही. फार झालं तर मला तुमचा मोठा बंधुराज म्हणून मी सेवा करण्याकरता येईल. म्हणून निवृत्ती दादाच्या रूपाने माझे मला निवृत्ती दादा भगवान ब्रह्मदेव हे त्रिकुटी या पृथ्वी तलावर येण्याकरता माझ्या मुक्ताबाईने प्रयत्न केले बरं का. कुठेही जमाला शक्तीशिवाय काही चालत नाही. हे 3 देव जगाच्या कल्याणाकरता इथे आळंदी क्षेत्रामध्ये आणायचे म्हणून यांना अगोदर पुढं घातलं आणि नंतर आदी शक्ती मुक्ताबाई या 3 देवाच्या नंतर यांना पुढं घालून आणलं त्यांना बरं का. अशी या शक्तीची उपासना. पण या शक्तीचाच महाराज जागर होत नाही. या शक्तीची महाराज कल्पना करा. यांचा आदर्श महाराज कोणाला घेता येत नाही. आणि हेच माझ्या ज्ञानोबाईच्या रूपात आलं. असे जे 3 म्हणजे तसे तर ते सगळ्या क्षेत्रामध्ये महाराज चांगले आहेत पण मात्र परमार्थामध्ये त्यांना कोणी महाराज त्यांचा उद्धार करण्याकरता कोणी परमार्थ करू देत नाही. म्हणून माझे ज्ञानोबा उद्धारायाली दीन जना लक्षात अशा दीन जनांचा उद्धार इंद्रियाचे दिने आधी केलो नारायणे. लक्षात जे जे इंद्रियाच्या आधी केले त्यांना दीन म्हटलेलं आहे आणि यांचा उद्धार करण्याकरता माझे ज्ञानोबा आले. म्हणून नामदेव महाराज म्हणतात उद्धारायाली दीन जना. आणि अशा ज्ञानोबाईची महाराज सेवा करण्याकरता कोण आलं
ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवले. आणि जर ज्ञानोबरायचं नाव घेतलं, तुकोबारायचं नाव घेतलं तर काय होतंय याच्याकरता एक दृष्टांत सांगतो. विठ्ठल भजन घेतो. 1896 साली 1896 साली प्रल्हाद महाराज बडवे म्हणून एक महाराज परमात्म्याचे पुजारी होऊन गेले. पहाटे 3:30 वाजता उठायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं आणि पहाटे काकडा केला की 12 वाजेपर्यंत महाराज मंदिरात थांबायचं. देवाला नैवेद्य दिला की पुन्हा 1 वाजता घरी जायचं. कारण शेजारीच त्यांचं घर होतं. कुठे? सभा मंडप दक्षिण दरवाजाकडे. सभा मंडपाच्या आणि तुकोबारायच्या त्या मंडपाच्या मध्ये प्रल्हाद महाराज बडवे यांची समाधी बघा समोरच. घर जवळ असल्यामुळे 1 वाजता घरी जायचं, 2 तास फक्त तेवढा आराम त्यांचा. पुन्हा 3-3:30 ला उठायचं, मंदिरात यायचं. आणि एकदा का 3-3:30 ला मंदिरात आले की रात्री 12 वाजेपर्यंत शेज आरती झाली की मग घरी जायचं. घरी 12 वाजता गेले की पुन्हा 3:30 वाजता उठायचं. म्हणजे अवघे आयुष्यातले दिवसातले 3 ते 4 तास त्यांना आराम मिळायचा. आयुष्यभर परमात्म्याची सेवा केली. वय वर्ष 75 वर्ष झालं आणि एक दिवस त्यांची तब्येत बरी नाही, थंडी ताप आला. पण महाराज वार करायचं ठरलेलं आहे. चंद्रभागे स्नान विधिनो हरी कथा नेमलिया चित्ता पासून. सकाळी उठले, चंद्रभागेचं स्नान केलं, भरभरून ताप आलेला हवा. अंगाला जर पकडलं तर महाराज गरम लागायचं. आणि परिणाम असा झाला, थंड पाण्याने त्यांनी स्नान केल्यामुळे कसे बसे ते नामदेवरायच्या पायरीला आले. तिथं त्यांना चक्कर आली, भोवळ आली, तिथं खाली पडले. खाली पडल्यानंतर महाराज पंढरीश परमात्म्याने विचारलं, अरे ज्या महात्म्याने स्वतःच्या मुलाचा विचार केला नाही, ज्या महात्म्याने स्वतःच्या झोपेचा विचार केला नाही, क्षेत्र संन्यास घेतला, कधी पंढरपूर सोडून गेले नाही, गेली 75 वर्ष माझ्यावर देह ओळून टाकला, अशा महात्म्याला जर त्रास होत असेल तर विटेवरच काकडा झाला पाहिजे, याच्यात काही नवल नाही. आता जिथं महाराजांना महाराज बरं वाटतंय तिथे नामदेवरायच्या पायरीवर महाराज उठून बसले. भगवान पंढरीश परमात्मा विटून खाली उतरले, नामदेवरायच्या पायरीला उभे राहिले. महाराज आज इथेच काकडा करा. महाराजांनी सांगितलं नाही, माझ्या पुंडलिक रायाला ते बरं वाटणार नाही. भाविकासाठी युगे झाली 28 युगापासून माझ्या पुंडलिक रायाने तुम्हाला विटेवर उभं केलंय. पुंडलिक राय सामान्य नव्हते बरं का. व्यास विशिष्ट सुभगोंदळे नाचता ते सोहंदळे मुकुट मुनी पुंडलिक 33 कोटी देवनायक. म्हणजे महाराज भक्ती क्षेत्रामध्ये मुकुट मुनी जर कोण असेल, पंढरीश परमात्मा जर महाराज इथे वैठवला असतील, ते केवळ माझ्या पुंडलिकाच्या भावार्था एवढे मोठे संत आहेत. त्यांनी तुम्हाला विटेवर उभं केलेलं आहे. मी जर इथे काकडा केला तर माझे पुंडलिक राय नाराज होते. महाराज उठले, अंगाची काय धूळ वगैरे झाली, चला आता विटेवर तिथे काकडा करू. आणि तिथे गेल्यानंतर महाराज देवाला उभं केलं आणि काकडा सुरू केला. तुझे निडळी हो कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदना हालकारे कृष्णा डोलकारे घडिये 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 गुण बोलकारे सासरी पेरी पकैसी प्रकाश. सकाळी 3:30 वाजता उठले. पूर्वीची माणसं 3:30 वाजता उठायचे बरं का. या आमच्या मावल्या
दळण दळण्याकरता 3:30-4 वाजता उठायचे जुन्या मावळे. आणि महाराज उठले की गाणे गायचे, वाटाच्या रे वाटा सारा काय पाहतो शिवाल्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाल्याला. असं मला 4-4, 5-5 पाया दळायचे म्हणून तब्येती जर दाखवत होते. आता काय नाही, सगळे पाव खाऊन पाव झाले बरं का. आता जपली जुनी माणसं मला त्यांना व्यायाम व्हायचा. काय मला जुन्या माणसाचं डोकं पदर पतीचा आदर तिला म्हणा खरी इंडियन मदर. आता आदर आहे नाही, पदर आहे नाही, कदर आहे नाही, घोडणी आता कशाचा आदर आणि कशाचा पदर. पूर्वीच्या मावले म्हणलं कमले तुम्ही ती म्हणायची, आता जर म्हणलं कमले तुम्ही कशाचा ती शब्द आलाय बा. काय जुन्या काळामध्ये मायले की सारखे राहायचं सासू सोना, बरोबर केलंय. आणि आता सासू सोन्याचं भांडण दोन्ही पण फटकळ तोंडानं, सासूने सोनाच्या कानाखाली लावली, सून पण सासूच्या कमराला चावली. अशा महाराज सासू सोनाला काय खरंय. आता जुन्या काळामध्ये महाराज काकडा करायचा 3-3:30 वाजता उठायचे. दुसऱ्या दिवशी आमचे भक्त प्रल्हाद महाराज ही फवारणी फक्त म्हटली जास्त जर चेहऱ्यावर ताण आला की मध्ये मध्ये फवारणी करायची. हे पिकं जोमात येतात, कोमात जात नाही. चंद्रभागेचं स्नान केलं, चंद्रभागेचं स्नान केलं. मला अंगाचा ताप तसाच होता. आले मला जाण्याची चावी काढली, कुलपाला लावली. पण आतून भजन ऐकायला येतं कुठून, मंदिराच्या गाभाऱ्यातून. अरे चावी तर मला एकटाच नाही आणि दुसऱ्याकडे कोणाकडे चावी नाही. कोण भजन करत असेल बरं आतमध्ये. असं त्या भिंगातून फटीतून पाहिलं तर परमात्म्याने महाराज पंढरीश परमात्म्याने निर्गुण निराकाराचे सगुण साकार झालेले माझे परमात्मा पायामध्ये चाळ बांधली, खांद्यावर विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि 14 भक्ताच्या मूर्ती समोर महाराज बसवल्या. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश भीष्म शुक शौनक भगदार त्या 14 भक्ताच्या मूर्ती समोर ठेवल्या. आणि महाराज माझे ज्ञानोबा भजन काय करत होते, ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव परमात्मा भजन ते हे भाव विवर्जित होऊन ज्ञानोबरायचं कोबरायचं नाव घेतात. का नाव घेत होते, या सृष्टीची उत्पत्ती करताना एखादा जर दोष माझ्या हातून घडला असेल तर माझ्या ज्ञानोबरायचं कोबरायचं जर भजन केलं तर तो दोष माझा निवृत्त होईल असं देवाला वाटलं, म्हणून देवाने त्यांचं भजन करावं. एवढा मोठेपणा माझ्या ज्ञानोबरायचं कोबरायचा. स्वतः भगवान परमात्म्याने भजन केलं म्हणून वारकरी संप्रदायामध्ये महाराज या भजनाला पहिला क्रमांक दिला जातो बरं का. लक्षात घ्या, कुठेही गेलं की ज्ञानोबरायचं कोबरायचं भजन केलं जातं. पंढरीश परमात्मा म्हणतात